पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाय परी, आज ना आपण काहीतरी वेगळं करूया। म्हणजे मला ना खरं रोज डान्स करून करून फार कंटाळा आलाय। हिला बोलतं करणं खरंच फार कठीण दिसतंय। परी, आपल्याला काय करता येईल ग वेगळं? सिंगिंग करायचं? त्यापेक्षा काही गेम इथे खेळता येईल का? का तुला भातुकली आवडते? चालेल? नाही, मग त्यापेक्षा आज आपण ड्रॉइंग करूया। चालेल? हा, ड्रॉइंगच बेस्ट आहे। चालेल ना परी तुला? सिम्मी आजीने सांगितलंय ना? नाही, ऍक्च्युली हो। आपल्याकडे ना बघ सगळं मटेरियल पण रेडी आहे। मग आपण ड्रॉइंगच करूया। चालेल? चल। परी, तुला माहितीये का, अगं शाळेमध्ये असताना ड्रॉइंग हा माझा फेवरेट सब्जेक्ट होता। म्हणजे तसा काय फारसा जमायचा नाही, पण आवडायचा। माझी आई काय म्हणायची माहितीये? जमेल हळूहळू, आवड महत्वाची। परी, हे बघ ना, म्हणजे हे फूल मला नीट काढता येतंय ना? मी ना आता एक बटरफ्लाय काढायचा प्रयत्न करते। हा, त्या बटरफ्लायचे पंख असे असे वरती वरती वरती। हा, इथे जमतंय, मग इथे का नाही जमत आहे? असं करून बघूया। करेक्ट आहे। हे काहीच जमत नाहीये इकडे। मला माहितीये मला जमत नाहीये, मी प्रयत्न करतोय, पण तब ना आता तर असं स्क्वेअर व्हायला लागलाय सर्कल। मी काय म्हणतो फ्रेंड, जस्ट वन रिक्वेस्ट, म्हणजे कर्कटक यूज करू का मी? नाही, हाताने काढायला जमलंच पाहिजे। मला जमत नाही, मी काय करू? मी प्रयत्न करतोय, पण नाही आणि बीड नाही, काढ। ट्राय ट्राय टिल यू सक्सीड, असं आम्हाला स्कूल मध्ये शिकवलंय। माझ्या फ्रेंडना साधा सर्कल येत नाही, हे जर शाळेमध्ये कळलं ना तर सगळे फ्रेंड माझ्यावर हसतील आणि चिडवतील मला। मग मी काय बोलणार? आता लक्ष देऊन सर्कल काढ, नाहीतर आईला नाव सांगेन तुझं। आईला काय सांगू नकोस प्लीज प्लीज, ओके? ती धपाटा देईल म्हणून घाबरलास का?
बापरे, आता मला ना परफॉर्मन्सचं टेन्शन आलं. आता बिलकुल नाही होणार. होतंय भलतीकडे चाललंय कुठेतरी. असं काय होतंय? थांब, मी दाखवते. हात दे तुझा. हे बघ. अरे वा, कसली सॉलिड आहेस का तू. मी काय म्हणतो परी, मलाही हे असं परफेक्शन तुझ्यासारखं शिकायचंय. सो मला असं वाटतं रोज मी ऑफिसमधनं परत आल्यानंतर थोडा वेळ ड्रॉइंगचा क्लास घेशील का माझा? पण त्या बदल्यात मला काय मिळेल? तुला काय बरं मिळेल? आईच्या धपाट्यांपासून सुटका. गुंडा, छोटा गुदा बच्चा, गुदा बॉय, गुदा गर्ल. चल दाखव मला परत. काय यार, मला ना हे काही धड जमत नाहीये. म्हणजे आता मलाच हे रबर घेऊन सतत खोडावं लागेल आणि पुन्हा पुन्हा काढायला लागेल. परी, हे बघ, माझं ना पूर्ण चित्र तयार झालंय. हे बघ, हे बघ, जमलंय. सूर्य चुकलाय. राऊंड बरोबर नाही. ऍक्च्युली माझ्याकडे काही सर्कल करायला नव्हतं ना. पण तू ट्राय करतेस का एकदा? बघ तुला जमतंय का. म्हणजे मला तू एकदा ट्राय करून बघ ना. थांब, हे बघ, हा ना गोल मला जरा नीट काढून देतेस? वाव परी, तुझं ड्रॉइंग खरंच खूप अमेझिंग आहे. म्हणजे खरंच. आपण एक काम करायचं का? म्हणजे मी तुला डान्स शिकवेन आणि तू मला हे ड्रॉइंग शिकव, चालेल? म्हणजे कसं आपली फिट्टम फाट. काय झालं, मी काही चुकीचं बोलले का? काही नाही. थँक गॉड ही हसली. मला वाटतंय मी हिला मॅनेज करू शकेन. ऑफकोर्स मला एसी कोचच हवाय. आणि लक्षात ठेवा प्लीज, मिनिमम स्टॉप्स. नाही, मी तुमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स बद्दल ऑफकोर्स चांगलं ऐकून आहे, पण प्लीज एवढं माझ्यासाठी करा तुम्ही. ओके, या. टूर्स बेस्ट डील. सरांच्या डोक्यात चाललंय तरी काय? थँक्यू, बाय. झालं का सगळं फिक्स करून? येस, बुकिंग ऑलमोस्ट डन. काही बोलला नाहीत? कशाबद्दल? हेच बुकिंग वगैरे. नाही म्हणजे लग्नाआधी असं कुठेतरी बाहेर जाणं बरोबर दिसत नाही ना. नाही, आपली एंगेजमेंट झाली आहे पण लग्न अजून व्हायचंय ना. एक मिनिट शेफाली, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे लग्न झालंय? कधी केलं, कुणी केलं? तेच ना, कधी केलं, कोणी केलं? तेच म्हणतोय, गैरसमज तुमचा होतोय. मी हे आपल्या कुठल्या प्रवासाच्या बुकिंग बद्दल नाही बोलत आहे. मग माझी ताई येणार आहे ना. ताई येतायत? हो. वाव, ताई येतात. किती वर्षांनी येतात ना त्या? खूप वर्षांनी आम्ही भेटणार होतो एकमेकांना. मध्यंतरी माझ्यावरती थोडी नाराज होती, पण आय होप आता सगळं छान असेल. मला माहित नाही, मला माझ्या ताईला भेटायचंय बस. कधी येणार आहेत? परवा. वाव, म्हणजे ते पॅलेसवरच राहणार असतील?
सर तुम्ही त्यांची खोली सजवली का? नसेल सजवली तर मी येते. आपण मस्त दोघं मिळून त्यांची खोली सजवूया. म्हणजे ना आपण असे फेरी लाईट्स लावूया, त्यानंतर फ्रेश फ्लावर्स ठेवूया आणि ना त्यांच्यासाठी एक वेलकम पोस्टर बनवूया. मस्त असं सजवूया. शेफाली एक मिनिट, तुमच्या मनातलं हे डेकोरेशन जर थांबलं असेल तर मी सांगू का तुम्हाला, मी माझ्या ताईला पॅलेस वरती नाही ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही त्यांना हॉटेलवर ठेवणार आहात? नाही हॉटेल नाही, मग मी माझ्या ताईला माझ्या बहिणीच्या घरी ठेवणार आहे, नेहाच्या. नेहाच्या चाळीतल्या घरात? अर्थात, कारण माझ्या बहिणीची माया माझी बहीणच समजू शकते ना, म्हणून नेहाच्या घरी माझी बहीण. बरोबर आहे सर तुमचं, आणि ताईंनाही ते खूप आवडेल. आय होप. पण ताई येणार आहे. जेवणाची सगळी तयारी झाली? हो मॅडम. हे कोणासाठी? पिकूची बाबांसाठी. जेवायची वेळ झाली आणि त्याला हे असलं देतोस? अरे त्याला गरम गरम पोळी भाजी वाढायची, गरम गरम वरण भात वाढायचा ना. मॅडम ते अरे जर का त्याला जेवायच्या आधी भूक लागली होती तर काहीतरी गरम गरम करून वाढायला सांगायचं होतं शेफला, नाही तर तू काहीतरी बनवायचं होतंस ना. घरामध्ये थालपिठाची भाजणी आहे, घावणं तयार झाली असती पटापट. ह्याला काहीतरी पौष्टिक द्या रे. तुम्हाला बनवण्याचे कष्ट करायचे नाहीयेत ना, म्हणून हे असलं काहीतरी बनवून वाढताय त्याला. नाही मॅडम, पिकूची बाबांनी सांगितलंय त्यांना पिझ्झा खायचा होता. नाही दिला तर उगीच ते रडारड करतील. त्याने सांगितलं म्हणून तुम्ही ऐकायचं का? हा, अरे तो लहान आहे, त्याला हे असलंच काहीतरी खावंसं वाटणार. पण आपण मोठे आहोत ना, आपल्याला कळलं पाहिजे की नाही. तुझ्या घरामध्ये जर का लहान भाऊ असला असता तर तू त्याला हेच करून वाढलं असतंस का? हा, हे बघ, मुलांना वळण ना आपणच लावलं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायची काही गरज नाहीये. तू ही अशी पिझ्झा न खाण्याची 10 करणं त्याला देऊ शकला असतास की नाही. मग तुझ्या ह्या असल्या वागण्याने पिकूची जर का जाडजूड आणि अशी झाला ना तर ह्याला सर्वस्वी जबाबदार तू असणार आहे, सांगून ठेवतेय मी. हे काय पिकूचीला द्यायची गरज नाहीये, बाजूला ठेव. काय म्हणतेय मी? मॅडम तिला दिलं नाही तर तुम्ही मॅडम. हे कसलीही कारण देऊ नकोस हा तुम्हाला. आणि तुला जमत नसेल ना तर चल बाजूला हो, पटकन मी काहीतरी बनवते. पण मुलांच्या बाबतीतली ही असली हायगामी खपून घेणार नाहीये, सांगून ठेवते तुला. अरे ऐकू येत नाही का? दे ना ते प्लेट. असं काय करतोस? प्लेट ठेव खाली ती. हा, हे बघ, मी असलं काहीही पिकूचीला खाऊन देणार नाहीये, कळलं का तुला? मुलांची काळजी आई नाही घेणार तर कोण घेणार? या असल्या खाण्याने पिकूचीला त्रास झाला तर? सिमी मॅडम. अरे तुला ऐकायला येत नाहीये का? सोड ना ही प्लेट, खाली ठेव ना तू ती प्लेट. असं काय करतोस? नाही, तुला जर का ऐकायचं नसेल ना तर तू आत्ताच्या आत्ता चालता हो. निघून गेलास तरी चालेल काम सोडून. आयुष, अरे ती म्हणतीये ना, ताट सोड ना, सोड. आणि येत पप्पा बघा ना, तो पिकूचीला हा पिझ्झा खायला घालत होता हो, ते पण जेवणाच्या वेळेस. नाही, बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. पण काय आहे, तो गेलाय ना आता. आता तू शांत हो ना. सीमा, तिला पाणी दे प्यायला. नाही नकोय मला पप्पा. नाही, घे थोडं गोड पण पाणी पी, बरं वाटतं. शांत हो. हा, मेथीला ठीक आहे. सावकाश सावकाश. बाबा ऍक्च्युली पिकुशूला भूक लागली होती म्हणून मी पिझ्झा. नाही पण मिथिलाचं बरोबर आहे. लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत शिस्त ही हवीच. नाही, तुझं बरोबर आहे मिथिला. यापुढे या घरामध्ये लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत हयगय होणार नाही. सीमा, हिला तिच्या खोलीमध्ये घेऊन जा. भाऊ बघितलं बहिणी, पप्पा नाही माझं म्हणणं पटतंय, पण या नोकरांना काहीच कळत नाही हो. अहो, लहान मुलांची खूप काळजी घ्यायला लागते. हो ना पप्पा? तुझं बरोबर आहे. ये, जा, तू आराम कर जा. बरोबर आहे तुझं. तू सर ये.
कसले हे नोकर आहेत, जरा मुलांची पर्वा नाहीये. ओके. आता ना आपल्या मुलांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार. हो. मलाच घ्यावी लागणार आहे वहिनी. हो. आपल्या मुलांकडे दुर्लक्ष झालेलं ना मला अजिबात आवडत नाहीये वहिनी. हे आजकालचे पालक मुलांना जरा शिस्त लावत नाहीत. काही मागितलं की दिलं, काही मागितलं की दिलं. असं कसं वहिनी? अहो आपल्यालाच मुलांच्या भविष्याची काळजी करायला हवी ना. हो बरोबर आहे, आलंय माझ्या लक्षात. अहो नुसतं लक्षात येऊ नाही चालणार वहिनी. आपणच आपल्या घरातल्यांना सांगितलं पाहिजे, आपल्या नोकऱ्यांना पण सांगितलं पाहिजे. सांगूया. हो, परी आणि पिकुशीचं भविष्य खूप महत्वाचं आहे. बरं मला सांग, गोळ्या घेतल्यास का तुझ्या? काढून ठेवल्या होत्या पण तिथल्या का नाही आठवत नाही. काय हे मिथिला, हा? मला ना तुझं हेच आवडत नाही. मुलांच्या तब्येतीची काळजी घेतेस तू, तुझ्या तब्येतीचं काय? मी मोठी आहे वहिनी, मुलं लहान आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं ना. हो देऊया आपण लक्ष. हा तू घे गोळी घे. अहो मुलांची काळजी आपल्यालाच करायला पाहिजे वहिनी, नाहीतर काही होऊ शकतं. काही होणार नाही. अहो असं कसं म्हणता काही होणार नाहीये? काही होऊ शकतं. उद्या जिन्यावर पाय सटकून जीवही जाऊ शकतो. म्हणजे असं काही होऊ शकतं. काही होणार नाही. घे घे गोळी घे. तुम्ही ना खूप लाईटली घेताय वहिनी. गोळी घे म्हणते ना ग, मगाचपासून सांगते मी तुला, गोळी घे गोळी घे गोळी घे. ऐकत नाहीयेस तू, का करतेस असं? आय एम सॉरी. मी तिला गोळी घेतलीस की तुला शांत झोप लागेल की नाही? घे. आणि शांत झोप लागली ना की डोकं पण शांत राहतं. ओके घे पण. चल 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 झोपायला जाऊ. गेट अप, कम ऑन कम ऑन. ये मिथिला ये, ये पटकन. ऐक माझं, ये. मी झोपले तर मग मुलं पुन्हा पिझ्झा बर्गर खातील. नाही त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? मी आहे ना, मी आहे. झोप तू. मुलांना असं एकटं सोडून नाही चालणार वहिनी. नाही सोडणार. मी गेली पाहिजे तिकडे. शांत राहा. झोप झोप झोप. सावकाश सावकाश. गेली पाहिजे मुलांकडे एकटं सोडून नाही. आता डोळे बंद, हा, आणि तोंडाला कुलूप. झिपेट. तुझा आता एकही शब्द ऐकायला यायला नकोय मला. शांतपणे झोप. पिकूचू माझा मुलगा आहे. त्याने काय खायचं, काय करायचं, कसं वागायचं ना, हे मी ठरवलं. ही कोण आहे माझ्या मुलाच्या बाबतीत काही ठरवणार? पुन्हा जर हिने अति केलं ना तर हिचं मूल गेलंय ते विसरून जाईल ही सीन.